हाय गाईज, चटपट अंदाजमध्ये आज मी वेअर केलेली आहे साडी. तुम्ही पाहू शकता. तर आज आपण जाणार आहोत एका मंदिरामध्ये. ते मंदिर खूप छान आहे. आपण तिथं गेल्यावरच तुम्ही स्वतः बघा ते मंदिर कसं. ठीक आहे. मी आणि दीदी चाललो आहोत आता मंदिराकडे. सर्वप्रथम आपण घेतलेली आहे वनाज मेट्रो स्टेशनपासून मेट्रो आणि आपण पुढे चाललेलो आहोत. तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे. मुंग्या असल्यासारखी गर्दी दिसते बाई. आणि कसं बसं त्या गर्दीतनं वाट काढत आपण आता पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. आणि आता खुलजा सिम सिम कसं आहे. तेवढ्यात आम्ही पुढं गेलो आणि बघा माझी दीदी कशी करतात. झगामगा आणि मला बघा जाऊ द्या असो. अशा पद्धतीने आपण कसबा मेट्रो स्टेशनवर उतरलेलो आहोत आणि आपण चाललेलो आहोत मंदिराकडे. कसबा मेट्रो स्टेशनपासून ते मंदिर अवघ्या 200 मीटरवरच आहे. तुम्हाला ही पाटी बघून समजलंच असेल आपण कोणत्या मंदिराबद्दल बोलत आहोत. अगदीच बरोबर ओळखलत बघा. पुण्याच्या सोमवार पेठेत असलेले हे त्रिशुंडा गणपती मंदिर हे पुण्यातील मंदिरांमधील शिल्पकलेचा सर्वोत्तम नमुना असलेले मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहेत. या मंदिराचे बांधकाम इसवी सन 1754 ते 1770 या कालावधीत झाले. मंदिराच्या बांधकामावर राजस्थानी, मराठी आणि दाक्षिणात्य शैलींचा प्रभाव आहे. मंदिरातील गणेश मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून 3 सोंडा व 6 हात असलेल्या या गणेशाच्या डाव्या मांडीवर देवी बसवलेली आहे. गणपती चौरंगावर बसलेला असून हा चौरंग मोरावर आहे. यावरून हा गणपती त्रिशुंडा मयूर गणेश म्हणूनही ओळखला जातो. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस प्रदक्षिणा मार्ग ठेवलेला आहे. मंदिरावरील शिल्पशैलींना बघून मनाचे त्याचबरोबर डोळ्याचेही पारण उतरल्यासारखं जाणवत होतं. मंदिराच्या सभामंडपाच्या द्वारशा रेखव उजव्या सोंडेचा गणपती, गणेश यंत्र, गजांत लक्ष्मी, मखरमुख, मुखातून निघालेला महिरप, मोर, द्वारपाल, देवकोष्ठे कोरलेले आहेत. या मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी वारसा स्थळाच्या यादीत केलेला आहे. असे हे पुण्यातील एक प्राचीन मंदिर पाहून खरंच मनाला खूप छान वाटलं. मंदिर पाहिल्यानंतर मी आणि दीदी गेलो कसबा पेठ आणि तिथून आम्ही मेट्रो पकडून घरी गेलो. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सध्यासाठी तरी बाय बाय.